दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला एक धक्कादायक वळण आता मिळताना दिसतंय। दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा चौकशी करा असं म्हणत दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। दिशावर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप आहे। सतीश सालियन यांनी हा आरोप केलेला आहे। या प्रकरणाची आता NIA कडून चौकशी करावी अशी ही मागणी करणारी याचिका सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे। तसंच या प्रकरणाचा तपास समीर वानखडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात यावा अशी ही मागणी दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी केलेली आहे। महत्त्वाचं, किशोरी पेडणेकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केलाय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? हा मुद्दा सभागृहात सुद्धा अर्थातच गाजण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, पण सकाळपासून तुम्ही दिशा सालियन यांच्या निवासस्थानाबाहेर आहात, भोईवाडा परिसर, काय अपडेट पोहोचतायत? त्या ठिकाणी आता सुरक्षा आहे की सुरक्षा अद्याप नाही? निश्चितच, कारण कालपासून आपण पाहतोय ज्यावेळी ही अपडेट समोर आली, दिशा सालियन हिच्या वडिलांनी तब्बल 5 वर्षानंतर आता उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केलेली आहे आणि नव्यानं चौकशी होऊन याचा तपास करण्यात यावा अशी मागणी या याचिकेमध्ये केलेली आहे। आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की ह्यावरती लवकरच सुनावणी अपेक्षित आहे, कारण CBI कडे हा संपूर्ण तपास जो आहे तो सोपवावा अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे। एकूणच सध्या जर आपण पाहिलं तर दिशा सालियन यांचे वडील ज्या ठिकाणी राहतात भोईवाडा परिसरामध्ये, तिथे काल जर आपण पाहिलं तर रात्री 11:30च्या सुमारासपर्यंत सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात होती। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो त्या ठिकाणी तैनात होता, पण आज सकाळपासून त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळत नाहीये। खर तर दिवसभरामध्ये त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुन्हा एकदा वाढवला जातो का याकडे लक्ष राहील। पण सध्याची जर घडामोड आपण पाहिली तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आज विधान भवनामध्ये अधिवेशनाचं संपूर्णतः तिसरं आठवडं हे जे आहे ते सुरू आहे आणि याच दरम्यान आपण पाहतोय की आज अधिवेशनामध्ये याचे पडसाद उमटताना खरं तर राणे कुटुंबियांकडनं गंभीर आरोप जे आहेत ते आदित्य ठाकरे असतील, किशोरी पेडणेकर असतील यांच्यावरती करण्यात आले होते आणि त्यालाच धरून आज कुठेतरी आदित्य ठाकरे यांना देखील घेराव करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। त्यामुळे मीनाक्षी, सभागृहात काय होतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल, कारण आज सभागृहात उद्धव ठाकरे सुद्धा असतील। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।